आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती नाशिक जिल्हा आरक्षण उपवर्गीकरण विरोधात नाशिक जिल्ह्याच्या वतीने आंबेडकरी समाजाचा 22 ऑगस्ट 2026 रोजी एल्गार महामोर्चा। आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती नाशिकच्या वतीने आज महत्त्वपूर्ण नियोजन बैठक व पत्रकार परिषद शासकीय विश्रामगृह नाशिक येथे संपन्न झाली। समिती अध्यक्ष प्रकाश पगारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत एकमुखाने महाराष्ट्र सरकारच्या आरक्षण उपवर्गीकरण निर्णयाच्या विरोधात नाशिक जिल्ह्यातून महामोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला जाब विचारण्यासाठीचा ठराव सहमत झाला। अनुसूचित जाती प्रवर्गातील 59 जातींना सोबत घेत हा महामोर्चा क्रांती घडवेल असा विश्वास समिती अध्यक्ष प्रकाश पगारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केला। समाजातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ समाजधुरींना या महामोर्चाच्या आयोजनासाठी चर्चा करून समन्वय साधणार असल्याचे प्रतिपादन समिती सरचिटणीस अर्जुन नाना पगारे यांनी सांगितले। या महामोर्चात खाटीक व चर्मकार समाज मोठ्या ताकदीने सामील होईल असे आश्वासन खाटीक समाजाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण मंडाले व चर्मकार समाजाचे नेते प्रमोद नाथेकर यांनी सांगितले। महामोर्चाच्या नियोजनासाठी समितीच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या माणसापर्यंत प्रचार व प्रसार योग्यरित्या केला जाणार असल्याचे निमंत्रक डॉक्टर अविनाश शिंदे व अनिलभाई गांगुर्डे यांनी सांगितले। प्रसंगी कार्याध्यक्ष सनीभाई रोकडे, मनोहर अहिरे, प्राचार्य कुणाल वाघ यांनी सूचना मांडल्या व मोर्चा यशस्वीतेसाठी समाज बांधवांना आवाहन केले। या बैठकीसाठी समिती अध्यक्ष प्रकाश पगारे, सरचिटणीस अर्जुन नाना पगारे, कार्याध्यक्ष सनीभाई रोकडे, निमंत्रक डॉक्टर अविनाश शिंदे, अनिल गांगुर्डे, मुख्य मार्गदर्शक अनिलजी वैद्य, खाटीक समाजाचे नेते लक्ष्मण मंडाले, चर्मकार महासंघाचे प्रमोद नाथेकर, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे एकनाथ मोरे, विचारवंत मनोहर अहिरे, डॉक्टर प्रवीण गांगुर्डे, प्राचार्य कुणाल वाघ, किशोरजी गांगुर्डे, राहुल जगताप, सुनील साळवे, कामगार नेते गणपत तिवडे, प्राचार्य संतोष पगारे, प्रवीण पगारे, कोंडाजी नेटावटे, कांचनराज जाधव, सुनील साखरे, पंडित पाडमुख, भरत रोकडे, अंकल डोळस, गणेश तुपसुंदर, महिला आघाडी संघटक रेखाताई शेलार, हिराताई धिवर, रोहित रोकडे, आदेश मगर, प्रतीक पगारे, अक्षय लोखंडे, विक्की काळे, विशाल पिल्ले, विजय केदार आदींसह समिती पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। सदर बैठकीचे सूत्रसंचालन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करत आज अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती नाशिक जिल्ह्याची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये समितीचे सरचिटणीस अर्जुन नाना पगारे, कार्याध्यक्ष सनीभाई रोकडे, निमंत्रक अविनाश शिंदे, अनिलभाई गांगुर्डे आणि समितीचे तमाम पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये समितीच्या वतीनं दिनांक 22 ऑगस्ट 2026 शनिवार रोजी सकाळी 11 वाजता गोल क्लब येथे तमाम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील आंबेडकरी समाज उपस्थित राहील आणि तिथून या मोर्चाचं मार्गक्रम होऊन जिल्हा परिषद शालीमार बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून महात्मा गांधी रोडने कलेक्टर कचेरी समोर जाऊन त्या मोर्चाचं जाहीर सभेमध्ये एका भव्य दिव्य असं स्टेज नाशिकच्या कलेक्टर कचेरीचा जो सिग्नल आहे, जो आपण कॅनडा कॉर्नरकडून जो सिग्नल येतो त्या सिग्नलवर भव्य दिव्य असा स्टेज देऊन त्या मोर्चाचं रूपांतर एका जाहीर सभेत होणार आहे। हे सर्व करत असताना आज आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्यासह तमाम आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना एक आम्ही आवाहन करतो आहोत। प्रत्येक आंबेडकरी चळवळीतील नेत्याच्या घरी जाऊन, प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी जाऊन, छोट्या मोठ्या संघटनेचे अध्यक्ष, बुद्ध विहारातले जे सर्व अध्यक्ष आहेत, समाजामधले जे डॉक्टर्स आहेत, वकील आहेत, विचारवंत आहेत, जे अभ्यासक आहेत, या सर्वांना, जे साहित्यिक आहेत, या सर्वांना या मोर्चाचं निमंत्रण
आणि या मोर्चामध्ये सहभागी करण्यासाठी आव्हान करण्यासाठी आम्ही समितीचे सर्व पदाधिकारी जाणार आहोत आणि हा मोर्चा महाराष्ट्रामध्ये एक भूषणमय असा मोर्चा या नाशिकमध्ये होणार आहे आणि या मोर्चासाठी सन्माननीय प्रमुख अतिथी म्हणून लवकरच आम्ही घोषित करणार आहोत, कारण त्यांच्या तारखा कशा पद्धतीने ॲडजस्ट आहेत ह्या तारखा पाहिल्यानंतरच ते घोषित करण्यात येईल आणि म्हणून आज आम्ही या महामोर्चाच्या खऱ्या अर्थानं या बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीभूमीतून हा मोर्चा जेव्हा निघेल तो मोर्चा या सरकारला जाग आणणारा असेल आणि त्यासाठी संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्ते, तमाम आंबेडकरवादी, तमाम बाबासाहेबांच्या विचारावर जीव देणारे लोक अहोरात्र काम करून हा मोर्चा यशस्वीसाठी प्रयत्न करणार आहेत. जय भीम, जय संविधान. खाटीक समाजाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सन्माननीय लक्ष्मण मंडाले साहेब, त्याचबरोबर चर्मकार संघाचे नेते प्रमोद नातेकर हे सुद्धा उपस्थित होते आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा जो समाज आहे हा समाज एक करण्यासाठी ते फिरणार आहेत आणि त्यांनी सुद्धा आश्वासन दिलं आहे की हजारो लोक समाजाचे या मोर्चामध्ये ते उतरवणार आहेत. त्यांचं सुद्धा समितीच्या वतीनं सरचिटणीस अर्जुन नाना पगारे, कार्याध्यक्ष सनीबाई रोकडे, निमंत्रक अविनाश शिंदे आणि आमचे अनिलभाई गांगुर्डे, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक प्रवीणजी पगारे, त्याचबरोबर डॉक्टर प्रवीण गांगुर्डे, डॉक्टर कुणाल वाघ आणि ही सर्वच मंडळी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून सर्वांनी आवाहन केलेलं आहे. आरक्षण उपवर्गीकरण संघर्ष समितीचे आज प्रमुख अधिकारी सर्व त्यांच्या उपस्थितीत आज मीटिंग इथे संपन्न झालेली आहे. या मीटिंगमध्ये येणाऱ्या 22 ऑगस्ट रोजी महामोर्चा काढण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये तालुके आम्ही सर्व समिती सर्व जाती धर्मातल्या बांधवांशी मीटिंग करणार आहोत, बैठका करणार आहोत. सर्वांना सोबत घेऊन आम्ही या मोर्चाचं नियोजन करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य हा महामोर्चा होईल असं आश्वासन देतो. आमचे समितीचे अध्यक्ष पगारे सर पुढचे जे काही ठरलेले आहे ते निर्णय सांग.